काय सुरुवातीला काय नेम. नेम पप्प्या इथेच फेल आहे यार. कसं नाव आहे त्याचं? हे लिहू का मग? नाही असं नाही. बघ, फर्स्ट से फाइंटम, फर्स्ट से फणींद्रनाथ राणे असं आता पेट नेम पाप्या. नाही परी हे बोर आहे यार. आपण ना असं एकदम सिरियसली फॉर्म भरतोय तसं उपयोगाचं नाही. आपण ना अशा प्रकारे फॉर्म भरला पाहिजे ना की समजा पप्प्या इथे बसला असेल फॉर्म भरायला तर तो कसं भरेल. म्हणजे आपल्याला पप्प्याच्या ब्रेन मध्ये प्रवेश करून फॉर्म भरायला लागेल. लक्षात येते का तुझ्या? फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. हा कमॉन काय नेक्स्ट? पेट नेम. भाई आपल्याला पेट नेम वगैरे नसतं, कळलं ना? आपल्या आयुष्यात एकच पेट आला होता, त्याचं नाव टफी. पण आता त्याला पण आपण हकलला भाई. पुढे एज. भाई एज छोडो, वेटेज देखो. आणि सेक्स. भाई नेक्स्ट क्वेश्चन. एक मिनिट. लोकेशन ऑफकोर्स लालबाग. नाही असली आधी चाळीच्या बाहेर त्या गॅलरीतल्या खाटेवर आणि आता खयाली पुलावच्या वाटेवर. वाव यार वाव. सॉलिड पोएट वाटतं ना. आणि पुरी फ्लॅट होणार आहे त्या लाईनवर. पर क्वालिफिकेशन HSC आहे ना. हे HSC फ्रॉम BKC. BKC बाबू काना चोरगे महाविद्यालय. आणि क्रॅश कोर्स इन मास्टर्स इन गल्ला फ्रॉम बाळूशेठ गल्ला कॉलेज ऑफ गल्ला मॅनेजमेंट. थोडं चुकीच आहे पण ठीक आहे. पुढे काय? सॅलरी. मला माहितीये. जेवणात कॅलरी आणि आयुष्यात सॅलरी कधीच मोजायची नसते. हे बघ, दिल बच्चन होना चाहिए, बाकी तुमचा खिसा जया असला तरी चालतो. तुझ्यात पण पप्प्याची आत्मा आली. हॅशटॅग रिस्पेक्ट, हॅशटॅग लेजंड. पुढे काय? फॅमिली मेंबर्स टोटल 9. घरात 4 आणि आपण 5. बरोबर. आणि असली की माझ्याशी लग्न केलं तर आपली बॉक्स क्रिकेटची 11 जणांची टीम रेडी ना भाई. ओके, लास्ट बट नॉट द लीस्ट, अबाउट यू. स्वतःबद्दल 4 शब्द. अरे यार, स्वतःची तारीफ करणं एकदम फाऊल आहे. पण एकच सांगतो, लालबाग परळच्या कुठल्याही नाक्यावर जाऊन पप्प्या अशी हाक ठोकायची. 10 पैकी 7 लोक नक्की सलाम ठोकतील. नाही ठोकलं तर नाव बदलून टाकीन. फणींद्रनाथ, नुसतं फणीनाथ एवढंच करेन. पाप्याचा एक फोटो लागणार आहे. तो फ्रॉक वाला टाकूया का? काय बोलतेस? आपल्याला त्याचं लग्न जुळवायचंय. फ्रॉक वाला फोटो टाकला तर कोणी लग्न करणार नाही त्याच्याशी. माझ्याकडे एक इंटरेस्टिंग फोटो आहे पप्प्या शेटचा. फोटोचा फोटो काढून अपलोड केला तर कळणार नाही ना कोणाला. तेरा धियान किधर है, ये तेरा पप्प्या इधर है. जय फणींद्रनाथ. भाऊजी. आणि काय वहिनी, नाना कुठे आहेत? कॅरम खेळायला गेलेत. चाळ कमिटीच्या मीटिंगला गेलेत. रिडेव्हलपमेंटला जाते ना. अजून चालूच आहे का ते? आपल्या जन्मापासून चालू आहे रिडेव्हलपमेंट. कधी निवडली आहे का भाजी? माहितीये कशी निवडायची, काय निवडायची? आता हॉटेलात काम करायला लागला, आता सुचला काय तुला भाजी निवडावी? काय राई, चिडली की तू एकदम चंद्रमुखीची ज्वालामुखी होते. बास ना, आता बोर झालं. बोल ना नीट मायाशी. काय बोलू? सांग ना, काय बोलू? अरे आयुष्यभर सगळ्यांचं ऐकूनच घेते मी. आधी माझ्या आई बापाचं, मग माझ्या सासूचं, तुझ्या बापाचं.
आता तुम्हा पोरांचं. तुझा तो भाऊ तू कसा काय वागतो, त्याचा त्याला कसा त्रास होतो हे तो मला ऐकून दाखवतो. सगळ्यांचे बोलणं मीच ऐकून घ्यायचे. तुझा विचार केला, तुझ्या भल्याचा विचार केला, तुला समजावायला आले तर तू मलाच बोल बोल बोलला. त्यापेक्षा मी गप्पच बसलेली बरी ना. पण आता काय बोलतोय का मी? तू बोल ना. तू लग्न कर बस, बाकी माझं काही म्हणणं नाही. अगं पण आत्ता आत्ता आपलं काम सुरू झालंय ना. आता लगेच कसं? ऐ, काम काम कोणाचं सांगतो तू का मला? हा? आम्ही काय काम करून संसार केले नाहीत? सांग ना, केले नाहीत का? अरे तुझ्या बापाची गिरणी बंद पडली ना तेव्हा त्यांनी गोण्या उचलल्या. मी 4 घरची धुनी भांडी पण केली. काय लोणची पापड कुरडया बनवल्या, चालला ना संसार केला ना. काम काम सांगतो मला. हे बघ, आपण ना एखादीशी फक्कड जेवण बनवणारी पोरगी बघूया. म्हणजे कसं की तुला हॉटेलात पण मदत करेल ना. हा, चल जाऊ दे, माझ्या आवडीची नको, तुझ्या आवडीची कर, पण कर. अगं तो मुद्दा नाहीये, म्हणजे तो पण मुद्दा आता तो मुद्दा नाहीये. आपली गोष्ट समजून घे ना तू. काय समजून घेऊ? सांग ना, काय समजून घेऊ? अरे तुझं कधी शाळेत लक्ष नव्हतं, त्यामुळे मार्कांचं तर काय विचारूच नको. प्रत्येक वेळी भोपळा. तेव्हा तुला ह्याच भोपळ्याने समजून घेतलं ना. हा, कॉलेजात जायचं तर काही प्रश्नच नाही, नाही नोकरी धंद्याचा. त्याच्यावरून तुझा भाऊ आणि तुझा बाप त्यांचे बोलणे मीच खाल्ले ना, तेव्हा मीच समजून घेतलं ना रे तुला. अरे तू कुठे जातो, काय करतो, कसा राहतो, काय खातो, काय पितो, काय माहित नसतं मला. तुला ते मीच समजून घेतलं ना रे. हे बघ पप्या, माझे काही आता फार वर्ष राहिले नाहीयेत बाबा. तू मला आता समजून घे ना. काय म्हातारे काही पण बोलत असते. काय करायचं ते कर. हा, जा जा, नको येऊ परत घरी. भाऊजी, भाऊजी, तुम्ही एवढं का मनाला लावून घेताय? तुम्हाला आईंचा राग माहिती आहे ना. अहो 2 मिनिटं पण नाही लागणार त्यांना शांत व्हायला. त्यांचा खूप जीव आहे हो तुमच्यावर. त्यांना नाही करमत तुमच्याशिवाय. उद्या बघा लगेच तुम्हाला फोन करून बोलावून घेतील. आणि त्यांनी नाही केलं तर मी बोलावून घेईन. तुमची सुटका नाही आहे इथून. हे घ्या, रव्याचे लाडू आहेत. मला माहितीये तुम्हाला आईंच्या हातचे आवडतात, पण ह्यावेळेस मी केलेत. आणि मला सांगा कसे झालेत ते. आणि हो, जमल्यास पुढच्या आठवड्यात या. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडीचा मटणाचा बेत करायचा ठरवलंय मी. याल ना? दारात सुद्धा नाही आली. मी अशी कशी बोलते मोठ्या मोठ्याने, कशी वागते, उठते, बसते. तुला माझी लाज नाही वाटत ना आई म्हणून? नाही करायचंय लग्न, तेच सांगतोय. नाही करायचं. तुला कळत नाहीये का आपण काय बोलतोय ते? लग्न करायचं नाहीये. काय करू आता? कळेल. डोकं आपटून घेऊ, असं फोडू, डोकं फोडू स्वतःच, कानाखाली मारू स्वतःला, खानाखाली मारू स्वतःला. मी माझ्या पोराला समजून घ्यायला कमी पडले ग. मी आता परत नाही येणार इथे कधी.
अरे पप्या, पप्या, काय झालं? काय झोपायचं नाही का? बाई ते पैशांचा हिशोब चालला होता ना, ते काउंटरवरचं कलेक्शन ते मोजत होतो जरा. पैसे कुठे आहेत? मनात बाई, मनातल्या मनात मोजत होतो. मनातल्या मनात मोजत बसलाय का मन मारून बसलाय इकडं? तेव्हा तुला जो काय विचार करायचा असेल ना उद्या कर, सकाळी. आता जाऊन झोप जा, चल. बाई लागत नाहीये झोप आपल्याला, तू झोप जाऊन. दूध पितो का? मला पण जरा भूक लागल्यासारखी झाली. झोप येते म्हणे दूध प्यायलं की. चल दोघं पिऊ आपण, चिअर्स करू. हा बाई तू जाऊन झोप ना, आपला नाहीये मूड हसायचा. काय झालं? लई काय बाय बोलली का आई? नेहमीच बोलते. हे पण तिचा तरी काय फॉल्ट आहे? आपलीच लायकी नाही या घरात राहायची. आपण आपल्या बापासारखं नाही. गिरणी बंद पडली तरी झगडत राहिला लाईफशी. अजून ताट उभा आहे. पण आपल्या आईसारखं नाही. काही न मागता कुणाला काहीतरी देऊ शकत नाही आपण. आपल्या भावासारखं नाही. आई बापाला काहीच कमी पडू दिलं नाही त्यांनी. पण त्या वहिनीसारखंही नाही. कितीही प्रॉब्लेम असला तरी चेहऱ्यावर स्माईल. आपली लायकी नाही त्या घरात राहायची. असं काय बोलतो पप्या? तुला माहिती का, तू खरंच एक नंबर माणूस आहेस. एक नंबर दोस्त. तुझ्यासारखा कष्टाळू, जीवाला जीव देणारा, एवढा प्रेमळ असं माणूसच नाही पाहिला मी. आणि तुला माहिती का, या सगळ्यांमध्ये ना तू आपला खास दोस्त आहे. सगळ्यांचा खास दोस्त पप्या. दोस्त खास असून काय उपयोग आहे? मुलगा म्हणून फेल आहे आपण. काय झालं पप्या? आपला भाऊ आहे ना बाई, लहानपणापासून आपल्यापेक्षा 4 पावलं पुढे. त्याला जन्माला सुद्धा आपल्या आधी आला. बिग ब्रदर. बाई अभ्यासात एकदम हुशार. आपला फुल रिस्पेक्ट आहे त्याला, फुल रिस्पेक्ट. पण बाई माणूस आहे ना, मनात आपल्याला पण वाटायचं आपण पण हुशार असायला पाहिजे. आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. बाई नंतर तर तो अजूनच पुढे जायला लागला आणि आपण अजून मागे पडत राहिलो. शिक्षणाच्या बाबतीत, कामधंद्याच्या बाबतीत, आई बापाच्या मनात. आपल्याला वाटायचं एकदा आई बापाने आपल्याकडे असं बघितलं पाहिजे आणि पाठीवर थोपटलं पाहिजे, शाबासकी दिली पाहिजे. मग त्यासाठी आपण काय पण करायला लागलो. म्हणजे समाजसेवा, नेत्रदान शिबिर, ब्लड डोनेशन कॅम्प, भाई भूकंपग्रस्तांना मदत, भाई काही पण. पण तरी सुद्धा दिसताना भाई आपला मोठा भाऊ चांगला दिसायचा आणि आपण निठलले. मग इतक्या वर्षांनी खयाली पुलाव आपल्या लाईफ मध्ये आला आणि आपण आपल्या आईबापाच्या डोळ्यात ते बघितलं जे आपल्याला नेहमी बघायचं होतं. प्रेम, रिस्पेक्ट. भाई आता हे सगळं सोडून लग्न केलं तर थोडं तरी दुर्लक्ष होणार ना. भाई तेच समजवायला गेलो होतो आपण आईला. ती यार मरणाची भाषा करायला लागली. बस एवढंच म्हणून इथे रडत बसला तू? पप्या, तुला माहिती का, माझी माय
आम्हाला रागाच्या भरात काय काय बोलायची ते. एकदा काय म्हणली माहितीये का, शिंदो पाडे पाटकर नाही तर डोक्यात वरवंटाच घालीन. एकदा म्हणली, नर्मदे जा हिरीतून पाणी भरून आण आणि नसल भरायचं ना तर त्याच हिरीत उडी मार. एकदा म्हणली, कावेरी काय करतीस, मुंडी अशी पिरगळून टाकीन ना, एक अशी देईन ना वापकडीत, आयुष्यभर मानो आकडीत राहणार. अरे पण असं बोलून पण तिने यातलं काय पण नाही केलं. अरे आया अशाच असतात, अंगात शक्ती नसती ना म्हणून मग असं पोरांना टोचू टोचू बोलतात आणि त्यांच्या मनाचं सगळं करून घेतात. पण आपल्या आया जेव्हा अशा दिवसभर राग राग करतात ना, तेव्हा आपण गप गुमान ऐकून घ्यायचं आणि मग हळूच रात्री जायचं आणि आईच्या कुशीत झोपायचं. मग बघ हा ज्वालामुखी कसा लोण्यासारखा इतळत होते. काय बघतोय, पळ आणि तुझ्या माईच्या कुशीत शिर जा. थँक्यू. तुम्ही एवढ्या रात्री, तुम्ही झोप. तुम्ही जेवलात? हो, लाडू सुद्धा खाल्ले. ए म्हातारे, ए करतो मी लग्न. झोप उडव माझी. आजान बाळाला देवा दुःखी करू नको, बाळापासून आईला दूर नेऊ नको. आजान